नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जय हिंद, जय संविधान. मित्रांनो, संविधानाची प्रस्तावना प्रिएम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही फार महत्त्वाची आहे आणि आपल्याला अनेकांना याच्याविषयी फारशी माहिती नसते. आपलं संविधान सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष आहे, डेमोक्रेटिक आहे. याच्या पलीकडे काही गोष्टी जे बेसिक तत्व आहेत, जे पिलर्स आहेत संविधानाचे आणि तत्व आहेत, हे प्रिएम्बलमध्ये सामावलेले आहेत. तर ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला आपला देश नेमका काय आहे, कुठल्या स्वरूपाचा आहे हे लक्षात येतं. आपल्या संविधान निर्मात्यांनी, आपल्या पूर्वजांनी ज्यांनी स्वातंत्र्याची लढाई लढली त्यावेळेला, आणि हे निवडून आलेले लोक होते, त्या निवडून आलेल्या लोकांमधून त्यांनी संविधानासाठी एक मंडळ नेमलं आणि त्या मंडळाने हे संविधान तयार केलेलं आहे. तर याचे काही बेसिक हे आहेत, पिलर्स आहेत आणि प्रिन्सिपल्स आहेत. तर ही एका पानावर ही पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेली असते. आपल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकाच्या गुगलवर टाकलं संविधान प्रस्तावना तर ती लगेच येते. तर ती आपण समजून घेऊयात. तुमच्यापैकी अनेकांना ऑलरेडी माहीत असेल, ज्यांना माहीत नसेल त्यांनी नीट समजून घ्या प्लीज. तर मी तुम्हाला ही प्रिएम्बल वाचून दाखवतो, मग त्यातले हे जे प्रमुख घटक आहेत याच्यावर बोलतो. तर ही आहे संविधानाची उद्देशिका. यात जे ठळक शब्द आहेत ते व्यवस्थित लक्षात घ्या. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, सॉव्हरेन याला इंग्लिशमध्ये शब्द आहे, समाजवादी, सोशलिस्ट, धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर, लोकशाही म्हणजे डेमोक्रेटिक आणि गणराज्य म्हणजे रिपब्लिक घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास, म्हणजे हे कोणी केलेलं आहे उद्देशिका? तर आम्ही भारताच्या लोकांनी. हे का म्हटलं आहे? कारण हे जे संविधान निर्माते जे आहेत ते लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी, त्यांच्यातनं लोक निवडलेले आहेत, म्हणजे लोकांनी तयार केलेलं आहे, ते प्रतिनिधी आहेत. तर ते काय देत आहेत? त्याच्या सर्व नागरिकास, भारताच्या नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, ओके, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता, एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. तर लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचे तत्व आहेत आणि काही पिलर्स आहेत, आधारस्तंभ, आणि हे भारताच्या लोकांना अर्पण केलेलं आहे. आणि भारत कसा असणार आहे? भारत हा नवीन जन्माला आलेला देश आहे. सॉव्हरन म्हणजे प्रभुत्व संपन्न, इंडिपेंडंट, म्हणजे आपला देश, आपल्या देशातल्या इंटरनल आणि एक्सटर्नल पॉलिसीज ज्या आहेत, जे काय आहे ते आपल्या देशाचं सरकार ठरवेल, जे लोकांनी निवडून दिलेलं असेल. बाहेरचे कुठले देश आपल्याला डिक्टेट नाही करणार. तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, बाहेरचे लोक नाही सांगणार. आपला देश सांगणार. कुठलाही दबाव आपण सहन करणार नाही. सोशलिस्ट म्हणजे जे देशाचे जे साधन संपत्ती आहे, जे काही रिसोर्सेस आहेत, ते समाजासाठी आहेत, समाजातील घटकांसाठी आहेत. त्यांना प्रतिनिधित्व मिळावं, त्यांची प्रगती व्हावी, त्यांची उन्नती व्हावी, त्यांचा दर्जा वाढावा जीवनमानाचा, याच्यासाठी आहे आणि ते त्याच्यासाठीच सरकार वापरेल. सेक्युलर, धर्मनिरपेक्ष, आता याचा अर्थ दोन प्रकारे घेता येऊ शकतो. जसं इकडे पश्चिमी देशांमध्ये अनेक जे देश आहेत ते सेक्युलर आहेत, पण ते म्हणतात की आम्हाला धर्माशी काहीच घेणं देणं नाही, आम्ही धर्मात काहीच करणार नाही. तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा, फक्त जे सरकारचे जे नियम आहेत, देशाचे नियम, ते मोडून त्याच्या पलीकडे जाऊ नका. म्हणजे एक प्रकार आहे की आम्हाला घेणं देणं नाही व निरपेक्ष. पण भारताच्या दृष्टीने धर्मनिरपेक्षतेची व्याख्या अशी म्हटली जाते साधारणतः की भारताला धर्म नाही, देशाचा कुठलाही धर्म नाही, सरकारचा कुठलाही धर्म नाही, सगळ्या धर्मांना सरकार सारखीच वागणूक देणार, सारखेच स्वातंत्र्य देणार, सारखंच प्रोटेक्शन देणार,
सगळ्यांना आपला आपला श्रद्धा ठेवण्याचा, त्या पसरवण्याचा, धर्माचा प्रसार करण्याचा, ॲज लॉंग ॲज इट इज नॉट डिस्टर्बिंग अदर्स, त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येत नाहीये, देशाची सुव्यवस्था त्याच्याने खराब होत नाहीये, ते आपला धर्माचा प्रचार करू शकतात, धर्म बदलू शकतात, धर्म मानायचा की नाही हे सगळं त्या ठरवू शकतात. हा त्या नागरिकाला अधिकार आहे. म्हणजे धर्मनिरपेक्ष, डेमोक्रेटिक, लोकशाही, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य आहे भारत. हे कोणी एखाद्या राजाने प्रजेसाठी चालवलेलं राजाचं राज्य नाहीये, हे लोकांचं राज्य आहे. आणि रिपब्लिक, गणराज्य, म्हणजे या राज्याचा जो इन्चार्ज असतील, म्हणजे राज्याचे इन्चार्ज, देशाचे इन्चार्ज हे लोकांनी निवडून दिलेले असणार. एखाद्या राजघराण्यातला नसेल, सगळ्या राजघराण्या, गड्या गाद्या सगळ्या कॅन्सल झाल्या स्वातंत्र्य मिळाल्या. कुठलीच गडी ऑफिशियल नाही, कोणतेच राजा ऑफिशियल नाहीत, कोणत्याही धर्मगुरूचं राज्य नाही, कुठल्याही इन्फ्लुएन्शियल व्यक्तीचं त्याच्या फॅमिलीतलं राज्य नाही. एक म्हणून व्यक्ती राष्ट्रपती झाला म्हणून त्याचा मुलगा किंवा त्याची मुलगी राष्ट्रपती नाही. तर राष्ट्रपती, देशाचं जे हेड आहे ते राष्ट्रपती आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड. हे लोकांच्या प्रतिनिधींमधून निवडले जातील. प्रधानमंत्री लोकांच्या प्रतिनिधीमधून निवडले जातील, लोकांमधून निवडले जातील. कुठल्याही हुकुमशाही पद्धतीने किंवा राजेशाही पद्धतीने त्यांची निवड होणार नाही. हे लोकांचं राज्य आहे. तर असा याचा अर्थ आहे. हे म्हणजे आपलं संविधान आहे. आपलं संविधान कसं असं आहे तर हे असं आहे. आणि त्याच्यातून काय द्यायचंय तर स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, हे जे बाकी आपण जे वाचलं प्रिएम्बलमध्ये ते द्यायचं आहे लोकांना. असा भारत देश असेल, अशी संविधानाची प्रिएम्बल प्रस्तावना आम्ही अर्पण करत आहोत. आम्हीच आम्हाला अर्पण करत आहोत असं आपल्या संविधान निर्मात्यांनी प्रिएम्बलमध्ये लिहिलेलं आहे. तर आपण याची जागृती केली पाहिजे आणि यानुसार संविधान वापरलं जातं की नाही, देश चालवला जातो की नाही हे बघणं आपल्या राज्यकर्त्यांचं काम आहे, आपल्या प्रशासनाचं काम आहे, आपल्या पोलिसांचं काम आहे, आपल्या न्यायालयाचं काम आहे, मीडियाचं काम आहे आणि आपल्या देखील ही मोठी जबाबदारी आहे. आणि असं चालत नसेल तर वेळोवेळी आपण मतदानाच्या माध्यमातून किंवा आपले जे काय हक्क आहेत विचार मांडण्याचे त्याच्या माध्यमातून ही गाडी रुळावर आणण्यासाठी आपण प्रयत्न करत राहणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. नमस्कार. जय संविधान.